नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सध्या पावसाळा चालू झाला आहे, तर काही ना काही मस्त चटपटीत खाऊशी वाटत असतं. त्यासाठी आज मी पावभाजी बनवली. तर पावभाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. व्हिडिओ पूर्णपणे बघा. इथे मी फ्लावर घेतली, बटाटा घेतला आणि गाजर घेतला आहे, कापून स्वच्छ धुवून घेतलं आहे. इथे शिमला मिरची घेतली, इथं बीट घेतलं आहे आणि इथं टोमॅटो कापून घेतले. त्यानंतर इथे कांदा कापून घेतला आहे, अद्रक लसूण आहे. चला तर आपण ही तयारी करूया. इथं कुकर घेतला आहे मी, त्यामध्ये सर्वप्रथम बटर टाकलं आहे. त्यानंतर तेल टाकते थोडं. त्यानंतर थोडे जिरे टाकले, अद्रक लसूण पेस्ट, हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता त्यानंतर यामध्ये कांदा टाकूया. हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूया. त्यानंतर वरून मीठ टाकलंय. यानंतर आपण एक गाजर, फ्लॉवर आणि बटाटा कापलाय तो टाकूया. त्यानंतर शिमला, त्यानंतर बीट टाकूया वरून. सगळं व्यवस्थित परतून घेऊ. त्यानंतर टाकूया वाटाणा. यामध्ये हळदी टाकली, 1 चमचा धना पावडर, मिरची पावडर, नंतर पावभाजी मसाला टाकते. त्यानंतर तरी मसाला. ते सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपण पाणी टाकूया. इथे मी पाणी टाकले. आता कुकरच्या आपण 4 शिट्ट्या घेऊया. इथे 4 शिट्ट्या झालेल्या आहे. मी याच्यातलं एक्स्ट्रा पाणी इथं काढून घेतलं आहे. आता हे आपण मॅश करून घेऊया चांगलं. भाजी आपली मॅश करून झालेली आहे. आता आपण हिला फोडणी देऊया. इथं बटर घेतलं आहे, तेल टाकूया परत. तरी मसाला. आता आपली जी भाजी ती यामध्ये टाकूया आपण. इथं जे भाजीचं पाणी ते पण आपण यामध्ये टाकूया. तर इथं मी पाणी टाकलेलं आहे. आता भाजी आपली घट्ट होऊन देऊया आपण. इथं मी पावासाठी बटर घेतलं आहे, थोडं तेल घेतलं आहे, त्यात मसाला टाकते, गरम मसाला, थोडा मसाला टाकते.
वरून थोडी कोथिंबीर टाकली. इथे पाव मी शेकून घेतलेले. सगळ्या पावांना मसाला लावून घेतला, गरम करून घेतले. इकडे आपली भाजी पण रेडी झालेली. ह्याच्यामध्ये वरून आपण आता बटर टाकूया भाजीला. छान असा कलर पण आलेला आहे. इथं पाव पण रेडी आपले. इथं आपण भाजीला बटर टाकलेलं आहे. इथे आपली पावभाजी रेडी झालेली आहे. तर या खायला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.